महाराष्ट्रातील थोर पुरुषांना विनम्र करून मी माझ्या तुटका पटका दोन शब्दाला सुरुवात करतोय. संत्र्याच्या रसाला जोश म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. कंजूस म्हणतात. हे आजच काय आचार्य विनोबा भावे दिनविशेष. हा तर हे बडोद्याचे फड्यावर नुकतंच दिसलं, त्याच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे. त्यांना कारल्याची भाजी अजिबात आवडत नव्हती. कारलं कसं असतं, कडू असतं, ते अजिबात आवडत नव्हतं. आणि गांधीजीनं विनोबा भावेला आमंत्रण दिलं जेवणासाठी आणि कारल्याची भाजी जेवणावर होती. तर आपण पाहुण्याच्या घरी गेलं नाही कसं म्हणायचं, त्याबद्दल गांधीजीनं त्यांनी चमचभर भाजी दिली, त्यांनी पटकन संपवली. आवडत नव्हती तरी पण खाल्ली, कारण आवडत नसल्यामुळे. कारण ही भाजी संपली तर देणार नाही. गांधीजीला असं वाटलं की विनोबा भावेला कारल्याची भाजी खूप आवडते, त्यांनी पुन्हा चमचभर टाकली. त्याने पुन्हा म्हणजे कसं, कडू कारलं हे शेवटी गोड झालं. कडू कारलं शेवटी गोड झालं. असं विनोबा भावेबद्दल एक आदर्श आमच्या शिक्षणात आलं. तुमच्या शिक्षणात आलं असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही पण म्हणजे कडू जे का असते ते तुम्ही गोड करण्याचा प्रयत्न करा. तर एका गावात एक पाटील होते. पाटील खूप श्रीमंत होते आणि पाटलाला एक रूपवान मुलगी होती आणि त्या मुलीचं लग्न ठरलं. लग्नाची मुलगी होती आणि त्यानं मुलीचं लग्न ठरवलं. मुलीच्या लग्नात वेस्टच खर्च करण्यापेक्षा त्याने मुलीचा विवाह करण्याचं ठरवलं आणि पण ठेवलं. 5 लाख रुपयाचं बक्षीस आणि मुलगी. त्याने तशी जाहिरात पंचक्रोशीत मध्ये जाहिरात केली की या माझ्या मुलीचं पण ठेवलेलं आहे, तरी या पंचक्रोशीतील तरुणांनी यावं व माझ्या मुलीचा हात घ्यावं. त्यांनी अशा ठिकाणी मुलीचं पण ठेवलं की तलावावर ठेवलं की ज्या कुण्या तरुणाने हा तलाव पार करून पोहोचेल त्याला मी माझी मुलगी व 5 लाख रुपयाचं बक्षीस म्हणून देईल. ठरलेली तारीख जवळ आली व पंचक्रोशीतील दांद दडके तरुण हे त्या दिवशी वेळेवर नियोजित वेळेप्रमाणे हजर झाले व दिवसाची तारीख आली. भव्य दिव्य असं स्टेज ठेवण्यात आला त्या तलावाच्या काठावर व सर्व पंचक्रोशीतील तरुण आले व ते मुलीचा स्वयंवर म्हणा किंवा पण म्हणा त्या दिवशी नियोजित वेळेवर सुरू झालं. तेच पंचक्रोशीतील तरुण आले आणि आपापल्या परीने चर्चा रंगू लागली आणि नियोजित वेळेप्रमाणे तो कार्यक्रम तिथं चालू झाला. एका जवानाने शर्ट काढला तेव्हाच त्या पाटलाने अलाउन्सिंग मध्ये सांगितलं, थांबा, मी कुणीही माझ्या मुलीचा हात ऐऱ्यागैऱ्या आणि नत्तू खैऱ्याच्या हातात देणार नाही. या तलावामध्ये साप सोडलेले आहेत, विचू आहेत, मगर आहेत. तेव्हा जे काही पंचक्रोशीतील तरुण आलेले होते त्यांचे हात पाय ढिले झाले आणि ते बाजूला झाले. जान बची लाखो पाये. या पाटलाचीच मुलगी काय तर कुण्या सदस्याची मिळेल किंवा सरपंचाची मिळेल. जेव्हा आपला जीवच राहणार नाही तेव्हा आपण या पाटलाच्या मुलीला नेऊन तरी काय, म्हणून त्यांनी मागे सरले. परंतु एक तरुण होता आणि त्या तरुणाला जबरदस्तीने त्या तलावात ढकलण्यात आलं. त्या तरुणाला ढकलण्यात आलं आणि तो तरुण तलावात पडला. तलावात पडल्याच्या नंतर त्यांनी, कुणालाही स्वतःचा जीव प्रिय असतो, त्यांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करायला लागला. त्यांनी पोहता पोहता अर्ध्यापर्यंत गेलं आणि त्यानं मागं वळून पाहिलं. तर काय, त्याला त्याचे
फक्त गुरुजी दिसले. त्यांनी अर्ध्यात आलं. आता त्याच्या पण दमछाक आला. त्याला सुचेना की मी काय करू, पुढे जाऊ की मागे येऊ. मागे मगर आहे की साप आहे, विचू आहे. त्यापेक्षा आपण अर्धा तलाव तर पार केला, त्यापेक्षा आपण अर्धी शर्यत तर जिंकलो. म्हणून त्यानं प्रयत्न केला आणि पुरा तलाव पार केला. तलाव पार केल्याच्या नंतर त्यांनी तलाव पार केला आणि त्या पाटलानं रंगमंचावर बोलवलं. ज्या ठिकाणी पण लागलेलं होतं त्या ठिकाणी बोलवलं त्या तरुणाला. त्या तरुणाचे पाण्यानं थरकाप सुटला होता, थंडीनं भिजून. तरी पण तो मुलगा त्या व्यासपीठावर आला आणि त्या पाटलानं विचारलं की माझ्या मुलीला योग्य असा पंचक्रोशीतील जबाबदार असा एक नागरिक मिळाला. मी 5 लाख रुपये व माझी मुलगी याला प्राधान्य करतो. त्यांनी या ठिकाणी या 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं असं तेव्हा विचारलं. त्या वेळेवर तो मुलगा जेव्हा व्यासपीठावर गेला तेव्हा त्यांनी दिलेलं एक समर्पक असं उत्तर होतं. त्यांनी म्हटलं की माझी स्वतःची अशी लायकी नव्हती किंवा माझी कुठलीही परिस्थिती नव्हती, परंतु माझ्या गुरुजीनं मला या तलावात ढकललं आणि मी माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. ही जबाबदारी माझ्या गुरुजीची आहे. त्यांनी माझी योग्यता पाहून किंवा गुणवत्ता पाहून त्यानं माझ्या तलावात ढकललेलं आहे. हे माझं सर्व श्रेय मला न जाता माझ्या गुरुजीला जातंय असं म्हणून केलं. तर तुम्हाला या तलावामध्ये ढकलण्याचं कार्य हा व्यासपीठ मान्यवर आलेली पोरेडीवर मॅडम, सरकार सर, आपली उराडी मॅडम, विश्वास सर यांनी तुम्हाला तलावात ढकलण्याचं कार्य करत आहे. तुम्हाला कितपत पर्यंत पोहायचं आहे ते तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला तलाव पार करायचा आहे की काठावरून परत जायचं आहे एवढं तुम्ही ठरवा. तुम्हाला आयुष्यात असं वाटतंय की तुमचे कोणीच नाही, भाऊ नाही, बंध नाही, तुमच्यापेक्षा यशस्वी व्हाल असं तुम्हाला कुणालाच वाटत नाही. तुमची बहीण असेल तर तुमची विरोधी आहे, तुमचे काका असेल, काकू असेल, कोणी असेल, अन्न इष्ट परिवार असेल, तुम्हाला कुणालाच वाटत नाही की तुमची प्रगती व्हावी. पण असं 2च परिवार आहेत की तुमची प्रगती व्हावं असं तुम्हाला वाटते की तुमचे एक आई वडील आहेत आणि तुमचे शिक्षक वृंद आहेत. बस एवढंच बोलतोय आणि मी माझ्या शब्दाला विराम देतोय. धन्यवाद.